शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. समक्षता त्याची राखी शुद्धयाला, समक्षता त्याची राखी शुद्धयाला, सदा शुद्धाला दूर ठेवी, सदा शुद्धाला दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी, उपदेशकारी पवित्रात्मा, उपदेशकारी पवित्र. म्हणण्याकरिता देवाचे वचन दानिएल याचा 2 अध्याय 23 आणि 24 वचन. दानिएल याचा 2 अध्याय 23 आणि 24 वचन. हे माझ्या पूर्वजांच्या देवा, मी तुझे उपकार मानितो व तुझे स्तवन करीतो की तू मला ज्ञान व बल ही दिली आहेत, आणि ज्यासाठी आम्ही तुला विनवले ते तू मला आता कळविले आहे. तू आम्हास राजाची गोष्ट कळविली आहे. ह्यावर दानिएल, ज्या अर्योकास राजाने बाबेलाच्या ज्ञानी पुरुषांचा वध करण्यास नेमिले होते, त्याच्याकडे जाऊन म्हणाला, बाबेलाच्या ज्ञानाचा वध करू नका, मला महाराजांपुढे न्या, म्हणजे मी त्यांना स्वप्नाचा अर्थ सांगतो. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचला, दानिएल याचा 2 अध्याय वचन 23 व 24 या वचनापर्यंत. या वचनाची जर पार्श्वभूमी जर आम्ही पाहिली तर आम्ही पाहतो की आमचा जो देव आहे किती महान आहे हे आम्हाला कळून येतं. प्रियांनो, आम्ही पाहतो की बाबेलचा जो राजा आहे, नबुकदनेस्सर राजा, या राजाला एक स्वप्न पडलेलं आहे आणि स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी बाबेलच्या सर्व ज्ञानी आणि त्यानंतर तांत्रिक जे खासदी आहेत, जादूगर आहेत, त्या सर्वांना त्या ठिकाणी त्यांनी बोलवलं. परंतु त्या कोणालाही त्या राजाचा स्वप्नाचा अर्थ त्या ठिकाणी सांगता आलेला नाही. म्हणून त्याने सर्व ज्ञानांचा वध करण्याचा फरमान त्या ठिकाणी सोडला आणि दानिएल आणि त्याचे जे सोबती आहे त्यांचाही वध व्हावा म्हणून राजाचा जो सरदार होता त्याचा शोध घेत त्या ठिकाणी दानिएलापर्यंत त्या ठिकाणी गेलेला आहे. दानिएलाने विचारलं की हा एवढा मोठा राजाने का फरमान सोडलेला, याचं कारण काय आहे, आणि सर्व हकीकत जी आहे राजाच्या सरदारानं दानिएलास कळवली. मग दानिएल जो आहे त्याचे जे सोबती होते त्यांना ही गोष्ट कळवली आणि त्यानंतर दानिएलाने आम्ही पाहतो की त्याचे जे सोबती होते शद्रक, मेशक, अबेदnego यांना सांगितलं की देवाने या रहस्याचा उलगडा करण्यासाठी सहाय्य करावं, म्हणून तुम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करा. आणि आम्ही
त्याचं उत्तर मिळालेलं पुढच्या वचनामध्ये पाहतो की देवाने रात्रीच्या समयी दानिएलला हे रहस्य जे आहे ते प्रकट केलं आणि त्यानंतर आम्ही पाहतो की दानिएल सरदारास म्हणाला की मला राजा पुढे घेऊन जा आणि त्या ठिकाणी दानिएलानं राजाच्या स्वप्नाचा जो अर्थ आहे त्या ठिकाणी सांगितला आणि त्यानंतर आम्ही पाहतो की कितीतरी ज्ञान्यांचा त्या ठिकाणी बचाव झालेला आहे. राजानं दानिएलास चांगल्या पदात चढविलं, त्याला मोठमोठी इनामे दिली आणि सर्व ज्ञान्यांचा प्रमुख त्याला प्रियांनो केलेला आहे. होय प्रियांनो, किती प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे या ठिकाणी आम्हाला कळून येतो. आज आम्ही देवाची स्तुती करूया. या महिन्यामध्ये आम्ही संपूर्ण जो महिना आहे विश्ववाणीमध्ये प्रार्थनेचा महिना म्हणून प्रियांनो पाळलेला आहे. रोज वेगवेगळ्या राज्यांसाठी, गावांसाठी, अनेकांच्या तारणांसाठी, अनेकांच्या आजारांसाठी, अनेकांचे प्रश्न सुटण्यासाठी, अनेक जे विश्ववाणीचे भागीदार आहेत त्यांच्यासाठी संपूर्ण महिना जो आहे आम्ही प्रार्थना केलेली आहे. आणि देवाप निश्चित येणाऱ्या दिवसांमध्ये सर्वांचे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. आणि अनेक जे लोक अंधकारामध्ये जीवन जगत आहेत त्यांचे जे प्राण आहेत ते वाचले जावेत. ज्याप्रमाणे बाबेलच्या सर्व ज्ञानांचा बचाव झाला त्याच प्रकारे जगभरातील प्रत्येक व्यक्तीचा आम्ही पाहतो की बचाव व्हावा. कोणीही सार्वकालिक नरकामध्ये जाऊ नये तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून देवापाने आम्हाला प्रार्थनेचं सामर्थ्य दिलेलं आहे आणि सामर्थ्याच्या द्वारे त्याने आम्हाला अभिषिक्त असं केलेलं आहे, आत्म्यानं भरलेलं आहे की इतरांसाठी आम्ही आशीर्वादित व्हावं. चला तर प्रार्थना करूया, देवाजवळ प्रार्थना करूया, विनंती करूया की देवापाने आम्हाला पुन्हा एकदा त्याच्या गौरवासाठी उभं करावं. जे रहस्य देवाने आम्हाला प्रकट केलेलं आहे ते आम्ही इतरांपर्यंत घेऊन जावं आणि अनेकांचे प्राण वाचावेत. या आपण प्रार्थना करूया. धन्यवाद प्रिय बापा, आम्ही तुझी स्तुती आणि तुझं गौरव करतो. पुन्हा एकदा दया केलीस, कृपा केलीस, आजचा दिवस देऊन तू आम्हाला आशीर्वादित केलंस त्यासाठी आम्ही देवा तुला धन्यवाद देतो. जे ज्ञान, जे गुज देवापा तू आम्हाला प्रकट केलेला आहे देवापा त्यासाठी आम्ही धन्यवाद करावा. आणि प्रभू देवापा अनेकांचे प्राण वाचण्यासाठी देवापा आम्ही मध्यस्थी करावी आणि देवापा पवित्र परमेश्वरा तुझं गौरव करावं असं देवा तुझ्या दयेने आणि कृपेने कर. सर्व गौरव आणि महिमा आम्ही तुला आणि तुझ्या नावाला देतो आणि येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणून तो आहे. आमेन. हृदय हे माझे येथेच विराजे देव मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.